मित्रांनो, ही गोष्ट खूप दिवसापूर्वीची आहे. 2 फेब्रुवारी 2024ची. माझा एक जवळचा मित्र आहे राहुल. तो एका प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीमध्ये गार्ड म्हणून काम करतो. त्याच दिवशी मी काही कामानिमित्त त्याच्या कंपनीत गेलो होतो. त्याची ड्युटी संध्याकाळी 7 वाजता सुटली. आम्ही बोलत बोलत त्याच्या घरी जायचं ठरवलं. मी पहिल्यांदाच त्याच्या घरी जात होतो. घरात शिरताच त्याने आत यायला सांगितलं आणि चहा घेऊन जायचा आग्रह केला. मी डायनिंग रूममध्ये सोफ्यावर बसलो. त्याने आपल्या पत्नीला सायलीला चहा बनवायला सांगितलं. आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो. काही वेळाने सायली चहा घेऊन आली. तेव्हा मी तिच्याकडे नीट पाहिलं. खरंच ती खूपच सुंदर दिसत होती. थोडी भरदार पण अतिशय सुंदर व्यक्तिमत्व असलेली. साडीत तिचं संपूर्ण रूप खूपच प्रभावी दिसत होतं. तिची चाल, तिचं अस्तित्व, सगळं काही इतकं नैसर्गिक आणि आकर्षक होतं की नजर खेळून राहिली. मी स्वतःला सावरलं आणि इकडचे तिकडचे विषय काढले. चहा संपला. सायलीने स्वतः कप उचलला आणि किचनमध्ये जाऊन ठेवायला सुरुवात केली. तेव्हा ती जरा खाली वाकली. तेव्हा तिचं व्यक्तिमत्व अजूनच स्पष्ट दिसलं. मी नजर हलवू शकलो नाही. राहुलने हे लक्षात घेतलं असावं. काही क्षणांनी राहुलने हळूच इशाऱ्याने मला विचारलं, भावना दाटून आली आहे का तुझ्या मनात? अनुभव घ्यायचा आहे का तुला? मी एकदम अवाक झालो. असं काहीच अपेक्षित नव्हतं. त्याने हसून डोळा मारला आणि पुन्हा इशारा केला. माझ्या मनात एकच विचार आला, खरंच हे शक्य आहे का? मी फक्त डोकं हलवलं आणि होकार दिला. राहुल किचनमध्ये गेला. सायलीला हळूच काहीतरी सांगितलं. ती आधी नकार देऊ लागली. डोकं हलवत नकार देत होती. पण राहुलने खूप प्रेमाने हसत खिदळत तिला पटवलं. शेवटी ती हसली आणि तयार झाली. राहुलने मला हात धरून किचनमध्ये नेलं. तिथे त्याने मला एक छोटं पॅकेट दिलं आणि बाहेर जाऊन बसला. मी सायलीचा हात हलकेच धरला आणि हळूच रूमकडे नेलं. ती थोडी नखरे करत होती. नको ना, नको असं म्हणत होती. पण तिच्या डोळ्यात आणि हसण्यात वेगळीच चमक होती. रूममध्ये गेल्यावर राहुलने दरवाजा बंद केला आणि बाहेर गेला. मी सायलीकडे पाहिलं. तिने हळूच लाईट बंद केली. मग ती बेडवर बसली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि उत्सुकता होती. माझ्या मनात भावना दाटून आली होती. मी हळूच जवळ गेलो. तिने माझ्या हातातून ते पॅकेट घेतलं आणि सावधगिरीने ते उघडलं. मग तिने मला जवळ ओढलं. आम्ही एकमेकांना पापी दिली. त्या क्षणात सगळं काही खूप नैसर्गिक वाटत होतं. मी हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. तीही हळूहळू माझ्यासोबत वाहू लागली. काही वेळाने तिने ती पॅकेट काढून टाकलं आणि हळूच म्हटलं, आता फक्त आपण दोघे, काहीच अडथळा नको. मग आम्ही पुन्हा एकमेकांच्या विलीन झालो. सुमारे 40 मिनिटं आम्ही त्या सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिलो. शेवटी आम्ही दोघंही एकाच वेळी त्या आनंदात बुडालो. तिने हळूच म्हटलं, तू खूप वेगळा आहेस, खूप छान अनुभव दिलास. मी फक्त हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काही वेळाने ती उठली. आम्ही व्यवस्थित तयार झालो. दार उघडलं. राहुल आत आला. सायलीने माझा नंबर घेतला आणि तिच्याकडे सेव्ह करायला सांगितलं. मी बाहेर पडलो. थोड्या वेळाने तिचा मेसेज आला, कॉल करू का? मी होकार दिला. फोनवरती हसत हसत म्हणाली, आज खूप छान वाटलं, खूप दिवसांनी असा अनुभव मिळाला. मी विचारलं, राहुल तुला असा अनुभव देत नाही का? तिने फक्त हसून म्हटलं, तू अजून काही समजलाच नाहीस. मग तिने फोन राहुलला दिला. राहुल म्हणाला, जेव्हा मन करेल तेव्हा ये. सायलीला तुझ्यासोबत खूप छान वाटतं. त्यानंतर मी अनेकदा तिथे गेलो. सायली आता माझ्यासाठी फक्त मित्राची पत्नी राहिली नव्हती. ती माझ्यासाठी खूप जवळची झाली होती. पण एक दिवस असा आला जेव्हा मी तिच्यासोबत बसलो होतो. तेव्हा अचानक मला काहीतरी वेगळं जाणवलं. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिनेही माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणी मला जाणवलं की हे फक्त अनुभव नव्हता, यात काहीतरी जास्त होतं. त्यात एक प्रकारची मालकी हक्क सांगणारी छटा होती. मी घरी आलो, पण माझं मन तिथेच रेंगाळत होतं. राहुलचं ते हसणं, त्यात सायली माझ्याकडे सोपावणं आणि सायलीचं ते अनाकलनीय वाक्य, तू अजून काही समजलाच नाहीस, हे सगळं डोक्यात चक्रावून टाकत होतं. पुढच्या काही दिवसात आम्ही जास्त भेटू लागलो. पण आता एक बदल झाला होता. राहुल अनेकदा ड्युटीवर नसतानाही मला घरी बोलावं लागला. कधीकधी ते स्वतः हॉलमध्ये TV बघत बसायचा आणि मी आणि सायली आतल्या खोलीत असायचो. हे सगळं सुरुवातीला मोकळ्या विचारांचं वाटलं होतं. पण हळूहळू मला यात एक प्रकारची भीती वाटू लागली. एके रात्री सायलीचा फोन आला. तिचा आवाज थरथरत होता, लवकर ये, राहुल घरी नाही आहे आणि मला बाहेर कोणीतरी असल्याचा भास होतोय. मी तातडीने तिथे पोहोचलो. सायली एकटीच होती. तिने मला मिठी मारली. पण जेव्हा मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की घराचे सर्व दरवाजे नीट बंद होते.
खिडक्यांना लाकडी अडसर होते. मग तिला बाहेर कोणीतरी असल्याचा भास कसा झाला. मी किचनमध्ये पाणी प्यायला गेलो आणि तिथे मला राहुलची ड्युटीची बॅग दिसली. याचा अर्थ राहुल घरीच होता किंवा नुकताच येऊन गेला होता. मी सायलीला विचारलं, राहुल कुठे आहे? ती फक्त हसली. तिचं ते हसणं आता मोहक नव्हतं, तर काळजाचा ठोका चुकवणारं होतं. तिने हळूच माझ्या कानात म्हटलं, तो आपल्याला बघतोय. माझ्या मनावर काटा आला. कुठून बघतोय? मी विचारलं. सायलीने रूममधल्या मोठ्या आरशाकडे बोट दाखवलं. तो आरसा भिंतीला पूर्णपणे जडलेला होता. मी त्या आरशाजवळ गेलो. तो साधा आरसा नव्हता, तो एक 2 वे मिरर होता. म्हणजे आरशाच्या पलीकडून कुणीही आतलं सगळं स्पष्ट पाहू शकत होतं. माझं डोकं भणाणलं. याचा अर्थ आजवर मी आणि सायलीने घालवलेले ते अनुभवाचे क्षण राहुल पडेकडून पाहत होता. पण का? मी रागात तो आरसा बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला तिथे एक छोटा कॅमेरा आणि रेकॉर्डिंग सेटअप दिसलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. राहुल हा फक्त एक सिक्युरिटी गार्ड नव्हता, तर त्याला काहीतरी मानसिक आजार होता. त्याला दुसऱ्यांना पाहण्यात आनंद मिळत होता. पण धक्का तिथेच थांबला नाही. सायलीने माझा हात धरला आणि मला एका कपाटापाशी नेलं. तिथे अनेक फाईल्स होत्या. तिने एक फाईल उघडली. त्यात माझे अनेक फोटो होते, माझ्या ऑफिसचे डिटेल्स होते आणि माझ्या बँकेच्या स्टेटमेंट होत्या. राहुलने हे सगळं का केलंय? मी ओरडून विचारलं. सायलीने शांतपणे म्हणाली, कारण तू आमचा पुढचा प्रोजेक्ट आहेस. राहुलला फक्त बघायला आवडत नाही, त्याला खेळायला आवडतं. तिथेच मला समजलं की मी मोठ्या जाळ्यात अडकलो आहे. राहुलने सायलीचा वापर करून मला फक्त सुंदर अनुभवाचं आमिष दाखवलं नव्हतं, तर माझे असे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते ज्यामुळे माझं करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठा एका मिनिटात धुळीत मिळाली असती. त्या रात्री राहुल समोर आला. त्याच्या हातात बंदूक नव्हती, तर त्याचा मोबाईल होता. काय झालं मित्रा? अनुभव आवडला नाही का? आता या अनुभवाची किंमत मोजायची वेळ आली आहे. राहुलने मला परेशान करायला सुरुवात केली. त्याला पैसे नको होते. त्याला हवं होतं की मी त्याच्या एका गुन्ह्यात सहभागी व्हावं. त्याच्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये तो ज्या श्रीमंत क्लायंटकडे काम करायचा, त्याच्या घरातली गुप्त माहिती मला चोरायची होती. जर मी नाही म्हटलं तर माझे आणि सायलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. पण सायली, तिचं काय? ती यामध्ये पीडित होती की गुन्हेगार? जेव्हा राहुल बाहेर गेला तेव्हा सायली माझ्या जवळ आली आणि रडू लागली. मला वाचव, राहुल मला मारून टाकेल. तो सायको आहे. त्याने याआधी 2 जणांना अशा जाळात अडकवलं होतं आणि त्या लोक आता बेपत्ता आहेत. तिने मला एक पत्ता दिला आणि सगळं सांगितलं की तिथे राहुलने त्याचे सर्व रेकॉर्डिंग लपवून ठेवले आहेत. जर आपण ते नष्ट केले तर आपण दोघेही मुक्त होऊ. मी सायलीवर विश्वास ठेवला. आम्ही रात्रीच्या वेळी राहुलच्या एका जुन्या गोदामात गेलो. तिथे खरंच खूप जुने रेकॉर्ड्स आणि लॅपटॉप होते. मी घाईघाईने ते सर्व नष्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्याच मागून प्रकाश पडला. राहुल तिथे उभा होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत पोलीस होते. राहुल जोरात ओरडला, साहेब, हाच तो माणूस जो माझ्या पत्नीला त्रास देत होता आणि आता पुरावे नष्ट करण्यासाठी इथे आला आहे. मी चक्रावून सायलीकडे पाहिलं. सायली आता रडत नव्हती. ती राहुलच्या मागे जाऊन उभी राहिली आणि अत्यंत थंड आवाजात म्हणाली, मी तुला आधीच म्हटलं होतं ना, तू अजून काही समजला नाहीस. तिथे मला सत्य समजलं. सायली ही राहुलची शिकार नव्हती, तर ती या संपूर्ण खेळाची मास्टर माइंड होती. राहुल हा फक्त तिचा प्यादा होता. तिने मला असं भासवलं की राहुल तिला त्रास देतोय, जेणेकरून मी स्वतःहून गुन्ह्याच्या ठिकाणी जाईन आणि पुराव्याशी छेडछाड करेन. पोलिसांनी मला अटक केली. राहुल आणि सायली बाहेर उभे राहून माझ्याकडे बघून हसत होते. पण जसा मी पोलिसाच्या व्हॅनमध्ये बसलो तसा राहुलचा फोन माझ्या खिशात वाजला. तो फोन मी नकळत सायलीच्या घरातून उचलला होता. मी फोन उघडला आणि त्यातलं शेवटचं रेकॉर्डिंग पाहिलं. ते रेकॉर्डिंग राहुल आणि सायलीच्या भांडणाचं होतं. त्यात राहुल म्हणत होता, सायली, आपण या माणसाला सोडून देऊया, हे खूप रिस्की आहे. आणि सायली उत्तर देत होती, एकदा हा आत गेला की मग तुझी पाळी आहे राहुल. मला या प्रॉपर्टीचा 3रा वाटा नको आहे. मला सगळं हवं आहे. माझ्या लक्षात आलं की सायली फक्त मलाच नाही तर राहुलही संपवण्याचा प्रयत्न करत होती. आता माझ्याकडे एक असा पुरावा होता जो राहुल आणि सायली दोघांना उद्ध्वस्त करू शकत होता. पण प्रश्न असा होता की पोलीस कोठडीत असताना मी तो पुरावा जगासमोर कसा आणणार? कथा इथे संपत नाही मित्रांनो, कारण सायलीने वळून माझ्याकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की राहुलचा फोन तिच्याकडे नाही आहे, तर माझ्याकडे आहे. तिच्या चेहऱ्यावरची ती भीती बघून मला समजलं की खरा खेळ तर आत्ता सुरू होणार आहे. मित्रांनो, याच्या पुढची स्टोरी पाहायची असेल तर आत्ताच कमेंट करा. तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या आणि या व्हिडिओला 50 लाईक्स मिळाले तर मी लगेचच भाग 2 घेऊन येईल. धन्यवाद.